ठरलं तर मग मालिकेच्या 26 डिसेंबरच्या भागामध्ये अर्जुन केस संदर्भात फोनवरती बोलत असताना इकडे गुपचूपणे आता चैतन्य साक्षीशी बोलत असतो आणि तिला खूप मिस करत असल्याचं सुद्धा सांगतो। तेव्हा आता साक्षी चिडते आणि तुझा रोमॅन्स मला नको आहे, परंतु तू आणि अर्जुन माझ्याविषयी जे पुरावे शोधत आहात त्याविषयी मला माहिती पाहिजे असल्याचं साक्षी मनात म्हणते। आणि त्यानंतर साक्षी सांगायला लागते चैतन्य की मी आणि अण्णा आता रविराज सरांकडे केस संदर्भात काही डिस्कस करण्यासाठी चाललो आहोत। म्हणजे पुढे केसमध्ये काय करायचं यासाठी आम्ही रविराज सरांची भेट घेणार आहोत। त्यानंतर आपण भेटू शकतो ना? तेव्हा आता चैतन्य म्हणतो हो आपण भेटूया। इतक्यातच आता अर्जुन पाठीमागून आलेला असतो आणि अर्जुनने चैतन्याच्या खांद्यावरती हात ठेवता क्षणी चैतन्य खूपच घाबरून जातो आणि अर्जुन म्हणतो की चल निघायचं ना? आणि लगेचच चैतन्य आता साक्षीचा फोन कट करतो आणि रुमाल घेऊन स्वतःच्या डोक्यावरचा घाम पुसतो। कारण चैतन्याला असं वाटायला लागलेलं असतं की अर्जुनने आता सर्व काही बोलणं ऐकलं आहे। तर चैतन्य गाडीत बसतो तर इकडे आता साक्षी खूप चिडते आणि तुझा मला उपयोग तर शून्य आहे, परंतु सतत फोन कॉल का कट करायचे असतात याला काय माहिती, असं म्हणता क्षणी आता साक्षीला चैतन्याचा मेसेज आलेला असतो आणि साक्षी मेसेज वाचते की तो अर्जुन सोबत असल्याचं त्याने मेसेज पाठवलेला असतो। आणि साक्षी चिडत आता स्वतःशीच म्हणायला लागते की चैतन्य मी तुला असाच सोडणारच नाहीये। अर्जुनच्या प्रत्येक मूव बद्दल आणि त्याने केसमध्ये जे पुरावे मिळाले आहेत त्याच्याबद्दल मी तुझ्याकडून माहिती काढूनच घेणार, तुला असाच मोकळा सोडणार नाही चैतन्य म्हणत साक्षी त्याच्यावरती चिडते। तर इकडे आता सायली सुभेदारांच्या घरी आलेली असते। तर सायली आता हातपाय तोंड धुण्यासाठी तिकडे किचनकडच्या बाथरूमकडे गेलेली असते। तर इतक्यात आता अर्जुनचे सतत सायलीला फोन यायला लागलेले असतात। तेव्हा कल्पना आता अर्जुनचं नाव अर्जुन सर सेव्ह केल्याचं सायलीच्या मोबाईलमध्ये पाहते तर तिला खूप मोठा धक्काच बसतो आणि सायली परत येते। तर आता कल्पना म्हणायला लागते सायली अगं तू तुझ्या मोबाईलमध्ये अर्जुनचं नाव अर्जुन सर तर असं का सेव्ह केलं आहे? तेव्हा आता सायली म्हणायला लागते की मी अर्जुन सरांपाशी कामाला होते ना तेव्हा नाव सेव्ह केलेलं, त्यानंतर गडबडीत राहून गेलं, मी नंतर नाव चेंज करते असं सांगायला लागते। तेव्हा आता कल्पना उगाचच धाक दाखवायला लागते आणि सायलीला म्हणायला लागते अगं स्वतःच्या नवऱ्याचं नाव अर्जुन सर असं कोण सेव्ह करतं सायली? आणि 7-8 महिन्यानंतर सुद्धा तुला ही गोष्ट लक्षात आली नाही म्हणजे तू किती वेंधळी आहेस। तेव्हा आता सायली घाबरते आणि एक मान खाली घालून उभी असते। तेव्हा आता कल्पना आणि विमल दोघी हसायला लागतात आणि ते म्हणायला लागते की तुमच्यापेक्षा आमचे अर्जुन दादाच खूप प्रेमळ आहेत, कारण त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये तुमचं नाव क्यूट वाईफ असं सेव्ह केलं आहे। तेव्हा आता कल्पना म्हणते हो सायली तुझ्यापेक्षा ना माझा लेक तुझ्यावरच सर्वात जास्त प्रेम करतो। तर अर्जुन परत फोन करत असतो। तेव्हा आता कल्पना मुद्दाम सायलीला म्हणते की थांब तू उचलू नको, आता फोन स्पीकरवर टाकूया आणि पाहूया तुझ्या नवऱ्याला तुझ्याशी काय बोलायचं आहे। तेव्हा आता अर्जुन म्हणायला लागतो हॅलो कुठे आहात तुम्ही, माझे फोन का रिसीव्ह करत नाही आहेत? हॅलो असं म्हणत असताना अर्जुन आता पुढून कोणाचाही रिस्पॉन्स येत नसल्यामुळे अर्जुन म्हणायला लागतो की हॅलो कोणी आहे का तिकडे, बोलत कोण नाहीये? तेव्हा आता तो सायलीला सुद्धा बोलण्यासाठी भाग पाडत असतो, परंतु इकडे आता कल्पना आणि विमलच्या हसण्याचा आवाज येतो अर्जुनला आणि त्याचवेळी अर्जुनला समजतं की नक्कीच सायलीसोबत त्या दोघी आहे। आणि अर्जुन आता मुद्दामून परत एकदा स्वतःच्या नवऱ्याचं नाटकाला सुरुवात करतो आणि म्हणायला लागतो बायको आज मी तुला खरंच खूप मिस करतो आहे, तू माझ्याशी का बोलत नाही आहे? परंतु आणि अर्जुन काहीतरी बोलून बसणार इतक्यातच आता कल्पना त्याला थांबवते आणि म्हणायला लागते अरे तू आता काही बोलू नकोस अर्जुन, कारण आम्ही दोघी सुद्धा म्हणजे मी आणि विमल सुद्धा फोन ऐकतोय, फोन स्पीकरवरती आहे, तुला तुझ्या बायकोसोबत जे बोलायचं आहे ना तू ते पर्सनली बोल असं म्हणून आता सायलीजवळ कल्पना फोन देते आणि बोल तुझ्या नवऱ्याशी असं म्हणून हसायला लागतात त्या दोघेही। तेव्हा आता सायली म्हणते की मी तुमच्याशी नंतर बोलते। तर इकडे आता अर्जुनने प्रेमाच्या नाटकाला सुरुवात केलेली असते ते पाहून चैतन्य मात्र हवालदिलच झालेला असतो आणि म्हणायला लागतो अर्जुन तुझ्या लव्ह स्टोरीची काही एपिसोड मिस केलेत का मी? तेव्हा आता अर्जुन म्हणतो लव्ह स्टोरी वगैरे काही नाही आहे, सायलीचा फोन स्पीकरवरती होता आणि मम्मा आणि विमल ते ऐकत होते म्हणून जरासं नाटकाला सुरुवात केली मी। तेव्हा आता अर्जुनच्या या नाटकावरती चैतन्य मात्र जाम खुश होतो आणि टाळ्या वाजून खरंच तुला कसं जमतं रे अर्जुन असं म्हणून अर्जुनचं कौतुक करायला लागतो। तर अर्जुन म्हणतो झाली नटंकी आता आपण ऑफिसमध्ये जाऊया। तर इकडे आता कल्पना आणि विमल सायलीची फिरकी घ्यायला लागतात आणि तिला बसायला सुद्धा सांगतात। तर कल्पना आता सायलीला म्हणायला लागते सायली ते काय नाही आत्ताच्या आता अर्जुनच्या मोबाईलमधले नाव ते बदल, अर्जुन सर कसं वाटतं ते नाव? अगं तुझ्या नवऱ्याचं नाव घ्यायला तुला लाज वाटते ना, मग आताच्या आता तू नाव बदलून टाक मोबाईलमधलं। तेव्हा आता सायली म्हणते
आई मी परत करते ना, परंतु आता कल्पना ऐकायलाच तयार नसते. तर विमल म्हणते मी सुचवू का, आणि ती आता सायलीला अहो हे नाव सुचवते. तेव्हा आता कल्पना म्हणते अहो हां सायली, तू प्रेमाने अर्जुनला अशीच हाक मारते ना, तेव्हा आता अर्जुनचं नाव अहो असंच सेव्ह कर. तेव्हा आता सायलीचा नाईलाज होतो आणि सायली अर्जुन सर हे नाव बदलून आता अहो नाव टाकते आणि कल्पनाला दाखवते. तर अर्जुन आणि सायलीची कल्पना आणि विमलने आता चांगलीच फिरकी घेतलेली असते. तर इकडे साक्षी खूपच घाबरलेली असते आणि ती पळतच लगेचच महिपतीकडे धाव घेते. तर साक्षी महिपतीला म्हणायला लागते की त्यात रविराजांना काहीतरी खोटं नाटक सांगून त्याचं तोंड थोडा वेळापुरती बंद केलं आहे. आपण कोर्टाला नंतर सुद्धा कन्व्हिन्स करू शकतो, परंतु त्या रविराज किल्लेदारला आधी आपल्याला प्रूफ द्यावा लागेल आणि मी ते 1.5 तास कुठे गायब होते याचा आता मला पुरावा द्यायचा आहे आणि तेच मला काही सुचत नसल्याचं ती महिपतीला सांगते. तेव्हा महिपती म्हणतो की आली माझ्या डोक्यामध्ये ना आता विचारांना चांगलीच धार आली आणि महिपतीने आता साक्षी 1.5 तास गायब असल्याचा पुरावा देण्यासाठी एक भन्नाट आयडिया शोधलेली असते. तर इकडे आता प्रिया स्वतःचं सामान आवरत असताना अचानक तेच लाल गाठोडं सायलीचं जे प्रियाने चोरून नेलेलं असतं ते खालती पडलेलं असतं आणि ते नागराज पाहतो आणि प्रियावरती ओरडत म्हणायला लागतो, अगं या वस्तू म्हणजे तू तन्वी किल्लेदार असल्याचा खरे पुरावे आहेत आणि या अशा खालती का फेकल्या आहेत. यातली एक वस्तू जरी दुसऱ्या व्यक्तीच्या हातात लागली ना तर आपण मेलो. तेव्हा आता प्रिया म्हणते तुम्हाला काही मूर्ख वाटते का मी, अहो मी माझं सामान आवरते आणि त्यावेळीच हे खालती पडलं आणि लगेचच प्रिया त्या गाठोड्याला गाठ मारायला लागते. तेव्हा आता प्रिया म्हणायला लागते की त्या मधुकर पाटलाला नाही तो कचरा गोळा करायची चांगलीच हौस होती आणि तीच हौस आता आपल्या चांगल्याच उपयोगाला आले आहे. तेव्हा आता नागराज म्हणतो म्हणजे, तर आता प्रिया म्हणते की आश्रमामध्ये प्रत्येक मुलाच्या नावाचं एक एक गाठोडं आणि त्याच्या लहानपणीच्या वस्तू त्या मधुकर पाटलाने जपून ठेवल्या होत्या. तेव्हा आता नागराज घाबरतो आणि म्हणायला लागतो, अगो बाई या तर वस्तू आता पोलिसांनी सील करून नेले आहेत आणि त्यामध्ये तुझंही गाठोडं आहे का. आता जर ते गाठोडं कोणाच्या हाती लागलं ना तर आपण मेलो, आपण संपलो म्हणून नागराज घाबरतो. तेव्हा आता प्रिया म्हणते आवाज बंद करा, तुम्हाला काय एवढी मूर्ख वाटते का मी, अहो माझ्या नावाचं गाठोडं मी तिथे कसं सोडून येईल. जर मी तन्वी किल्लेदार म्हणून इथे राहते तर माझं खोटे पुरावे मी तिथे कशाला सोडेन ना, मी ते पुरावे नष्ट केल्याचे सांगते. तेव्हा आता नागराज प्रियाच्या या कामावरती जाम खुश झालेला असतो. तर नागराज प्रियाला विचारत असतो की त्या वस्तू तू जपून तर ठेवल्या आहेत ना, मग तुझे गाठोडे कुठं आहे. तेव्हा प्रिया त्या नागराजला तोंडावर पाडत म्हणते तुम्हाला त्याच्याशी काही घेणं देणे नाही आहे, कारण प्रियाच्या वस्तू कधी कोणालाही सापडणार नाहीत. अशा ठिकाणी प्रियाने प्रत्येक तिची वस्तू जपून ठेवली आहे. मीच तन्वी किल्लेदार आहे आणि कायम राहणार. तर इकडे अर्जुन घरी आलेला असतो आणि अर्जुनने सायलीला कॉफी मागितलेली असते. सायली मात्र अर्जुनवरती जाम चिडते आणि म्हणायला लागते मी घरीच येणार होते ना, काही दुसऱ्या यानात बसून परग्रहावर तरी जाणार नव्हते आणि तसंही तुम्हाला मी घरी आल्यानंतर लगेच फोन करायची काय गरज होती. तुम्हाला माहिती आहे का, फोन माझ्या आईने स्पीकरवरती ठेवला होता आणि जर तुम्ही माझ्याशी आवाजावं बोलत होता, एखादाही शब्द वेडावाकडा गेला असताना तर आईनं सर्व कळालं असतं आणि त्यांना आपल्या नात्यावरती संशय आला नसता का. तुम्हाला एवढं लगेचच फोन करायची काय घाई आज झालेली असते. तेव्हा आता अर्जुन मग तो ठीक आहे, आजपासून मी तुम्हाला फोनच करत नाही, तुम्ही तुमचा फोन माझ्या मम्माकडे परमनंटली देऊन ठेवा, तुम्हाला फोनची तसंही काय गरज आहे ना. आता अर्जुन आणि सायली उंदरामांजरासारखी भांडण करत असतात. तेव्हा आता सायली इकडून तिकडे तिचा फोन शोधत फिरत असते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो तुम्ही एका ठिकाणी बसून बोला ना माझ्याशी, असं का फिरताय वेड्यासारखं. तेव्हा आता अर्जुनला सायली म्हणते माझा फोन सापडत नाही आहे, फोन गायब झाला आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतोच घ्या, म्हणजे आता इथे पण माझीच चूक आहे असं समजता का. थांबा मी फोन लावतो, त्यानंतर तुमचा फोन पाहूयात आपण, असं म्हणून अर्जुन आता फोन लावतो तर रिंग जात असते आणि सायलीचा मोबाईल सायलेंटवरती असल्यामुळे फक्त व्हायब्रेट होत असतो. त्यामुळे अर्जुन म्हणतो थांबा इथेच आहे फोन, आणि बेडवरती आता उशांच्या पाठीमागे फोन अडकलेला असतो. तेव्हा आता अर्जुन म्हणतो हा बघा बिचारा फोन तुमचा इथे अडकला आहे, आणि अर्जुन सायलीचा मोबाईल हातात घेतो तर त्याच्यावरती सायलीनं अहो असं नाव सेव्ह केलेलं असतं आणि ते पाहून अर्जुनला आनंदाचा धक्काच बसतो. तर आता किल्लेदाराच्या घरी सर्वच जण डिनर करत असतात. त्याचवेळी आता विपुलबद्दल रविराज चौकशी करत असतो. प्रिया खोटं सांगत म्हणते की मला अभ्यास होता. तेव्हा आता सुमन प्रियावरती खूप खुश होते आणि म्हणायला लागते किती मेहनत करतेस बाळा. तेव्हा आता रविराज सांगायला लागतात की ज्यावेळी मी इन्स्पेक्टरकडे पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो त्याचवेळी अर्जुन आणि सायलीसुद्धा तिथे आले होते. आता हे ऐकताच प्रिया आणि नागराजच्या चेहऱ्याचा रंगच उडतो. तर इकडे आता
अर्जुन मुद्दाम सायलीची फिरकी घेत म्हणायला लागतो, तुम्ही माझं मोबाईलमध्ये नाव अहो सेव्ह केलंय. तेव्हा आता सायली म्हणते, आज अजून एक घोळ होता राहिला. तेव्हा आता अर्जुन घाबरतो आणि म्हणायला लागतो, तुम्ही अजून काय घोटाळा करून ठेवला आहेत घरी. तेव्हा आता सायली म्हणायला लागते, ते अर्जुन सर तुमचं नाव मोबाईलमध्ये सेव्ह केलं होतं ना, ते आईने पाहिलं. तेव्हा आता अर्जुन घाबरतो आणि म्हणायला लागतो, झालं संपलं, मग मला आता संशयच आला असेल आपल्यावरती. तेव्हा आता सायली म्हणते, तुम्ही माझं पहिलं ऐकून घ्या हो. आणि सायली चिडते. तेव्हा आता अर्जुन मग तो सांगा. तर सायली म्हणायला लागते, काय आहे ना, मी एक कारण आईना पटवून दिलं आणि ते कारण त्यांनी मान्यसुद्धा केलं. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, स्मार्ट गर्ल, पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्याला आज रात्री आश्रमात जायचं आहे. तेव्हा सायली म्हणते, आज रात्री, परंतु सर आपण आधीमध्येही जाऊ शकतो ना, आज रात्री अचानक कशाला. तेव्हा आता अर्जुन सांगायला लागतो की नाही, कोर्टाची परमिशन घेण्यासाठी 7-8 दिवसांचा वेळ जाईल आणि मला आता कोणतेही रिस्क घ्यायची नाही आहे. कारण जर आपण लवकरात लवकर आश्रमात जाऊन जर पुरावे शोधले, तर मग साक्षी आणि महिपती ते पुरावे नष्ट करण्याच्या मार्गावरच असतील आणि ते पुरावे आपल्या हाती लागतील. तेव्हा आता सायली खूप खुश होते आणि अर्जुन म्हणतो, तुम्हाला आश्रमातला कोपरा न कोपरा माहिती आहे ना, म्हणून मी तुम्हाला घेऊन जातो आहे. आपण दोघे जाऊयात आणि आश्रमातला कोपरा न कोपरा शोधून पुरावे घेऊनच परत येऊयात. तेव्हा आता सायली अर्जुनवरती खूप खुश होते. तर आता सायली अर्जुनला म्हणते की आता हे नाव मी तुमचं परमनंट मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवणार आहे. तेव्हा अर्जुन खुश होतो आणि सायली म्हणते, नाही फक्त 5 महिनेच. तेव्हा आता अर्जुन चिडतो आणि म्हणायला लागतो, लागले यांना 5 महिन्याची उचकी, सतत यांना कॉन्ट्रॅक्टची आठवण करून द्यायची काय गरज असते काय माहिती, म्हणून अर्जुन परत नाराज होतो. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि सायलीने आता आश्रमात जाण्याची तयारी केलेली असते. त्याचवेळी अर्जुन म्हणतो, मिसेस सायली साडी काढा आणि पंजाबी ड्रेस घाला, आपण असंच नाही ना जाऊ शकत आश्रमात. तेव्हा आता सायली ड्रेस बदलते. तर इकडे आता प्रिया सुद्धा घाबरलेली असते, कारण प्रियाचं तिच्या नावाचं गाठोड्याच्या वस्तू मात्र आश्रमातच राहिलेल्या असतात आणि प्रिया सुद्धा नेमकी त्याच दिवशी आणि त्याच वेळी आश्रमात निघालेली असते. तर अर्जुन आणि सायली आता प्रियाला आश्रमात येताना रंगे हात पकडणार का आणि ती तिथे आल्याचं कारण त्यांना कळणार का, हे तर आपल्याला येणाऱ्या भागातच पाहायला मिळणार.